नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक्स डिझाइन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आहे आपला कॅपकट व्हिडिओ एडिटिंगचा दिवस 4था. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ व्हिडिओ एडिटिंगमधला सर्वात इम्पॉर्टंट भाग. व्हिडिओ कट कसा करायचा, ट्रिम, स्लिप कसा करायचा हा भाग. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ एकदम स्मूथ आणि प्रोफेशनल एडिट करायचं असेल, तर तुम्हाला हे टूल्स परफेक्ट येणं एकदम गरजेचं आहे. हे टूल्स तुम्हाला योग्यरित्या वापर करता आले पाहिजेत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ बघितला, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळून जातील, की हे टूल्स कसे यूज करायचे ते. तर मित्रांनो, चला पाहूया आपण हे टूल्स कसे यूज करायचं. तर मी सर्वप्रथम आपलं CapCut जे ॲप्लिकेशन आहे, ते ओपन करून घेत आहे या ठिकाणी. ओपन करून घेतल्याच्या नंतर मित्रांनो, इथे न्यू न्यू व्हिडिओ याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर ना आपल्या गॅलरीमध्ये जेवढे व्हिडिओ आहेत, जे फोटो आहेत, ते या ठिकाणी आपल्याला दिसतात. तर आपल्याला काय करायचं आहे, जो व्हिडिओ एडिट करायचा आहे, तो व्हिडिओ क्लिक करायचा आहे त्या व्हिडिओवरती. मी या ठिकाणी क्लिक करतो. क्लिक केल्याच्या नंतर ॲड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर ना आपला व्हिडिओ ओपन होतोय, म्हणजे आपला व्हिडिओ इम्पोर्ट होतोय. कुठे? आपल्या टाईमलाईनवरती. आपल्या टाईमलाईनवरती आपला व्हिडिओ ओपन झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही. या ठिकाणी ही आपली टाईमलाईन आहे. ॲड ऑडिओ, ॲड टेक्स्ट वगैरे आणि जो वरती व्हिडिओ दिसत आहे, ही सर्व आपली टाईमलाईन आहे. तर मी आपल्या व्हिडिओचा आवाज म्यूट करतो. क्लिप जी आहे, आपण जी या ठिकाणी ॲड केलेली आहे, तिचा म्यूट करतो. तर मित्रांनो, व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर आपल्या क्लिपला क्लिक केल्यानंतर खाली स्प्लिट असा ऑप्शन येत आहे. तर त्याच्यावरती क्लिक केलं तर आपल्या जो व्हिडिओ आहे त्याचे 2 पार्ट होतात. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये जो पार्ट नको आहे, जो पार्ट अनवेस्टेड आहे, तो आपल्याला तिथून कट करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, मला या ठिकाणी बघू शकता 2 सेकंदापासून कट करायचा आहे. तर मी हा व्हाईट जी रेष आहे आपली व्हाईट, ते मी 2 सेकंदापर्यंत नेली आहे, जिथून मला कट करायचं आहे. तर ते व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि क्लिक केल्याच्या नंतर खाली स्प्लिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे, तो कट झालेला आहे 2 पार्टमध्ये. 2 सेकंदाच्या इकडे आणि 2 सेकंदाच्या इकडे. तर बघू शकता आपल्याला जो अनवेस्टेड भाग आहे आपल्या व्हिडिओमधला, युजफुल आहे तो ठेवायचा आहे आणि जो अनवेस्टेड आहे तो डिलीट करायचा आहे. तर त्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे आणि डिलीटचं ऑप्शन येत आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. मी बाजूला क्लिक करतो. आपल्याला ही 1 नंबरची जी क्लिप आहे आपली, ती डिलीट करायची. तर तिच्यावरती क्लिक करून डिलीट हा ऑप्शन आपल्याला दाबायचा आहे. तर डिलीट केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपली जी होता क्लिप ते आपण डिलीट झालेली आहे. इथून आपण अंडू करून तो घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपली जी व्हिडिओ आहे तो स्प्लिट या ऑप्शनला क्लिक करून कट करून डिलीट करू शकतो. तर या ठिकाणी डिलीट करून ठेवतो मी. बघू शकता आपले 2 सेकंदाच्या पुढचा व्हिडिओ आपला ॲड झालेला आहे मित्रांनो. तर आता बघूया आपण ट्रिम म्हणजे कसं करायचं ते. या ठिकाणी कट करतो. ट्रिम म्हणजे काय? आपला जो व्हिडिओ आहे, आपल्याला जर व्हिडिओची लेंथ वगैरे वाढवायची असेल किंवा सुरुवातीला आपल्याला पार्ट कमी करायचा असेल, तर तो आपण व्हिडिओवरती क्लिक करून समोर क्लिक करतो आणि समोरच्या बाजूने इकडे थोडा ड्रॅग केला तर बघू शकता आपला पहिला पार्ट डिलीट होत आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर तुमचा अनवेस्टेड काही भाग असेल, तर तो अशा प्रकारे पण तुम्ही रिमूव्ह करू शकता. या ठिकाणी बघू शकता. इकडे समोरचा भाग आहे. इथे 2 सेकंदापासून. तर आपल्याला आता या 2 सेकंदा नंतरचा भाग घ्यायचा आहे. तर या ठिकाणी क्लिक करून बघू शकता. ही व्हाईट रेष या ठिकाणी 2 सेकंदापाशी आणायची आणि व्हिडिओवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतरनं ते ऑप्शन दिसतंय आपल्याला. आता क्लिक केलेलं नाही तर ते ऑप्शन दिसत नाही. क्लिक करायचं आहे आणि ड्रॅग करायचं आहे या बाजूला 2 सेकंदापर्यंत. बघू शकता 2 सेकंदा अगोदरचा व्हिडिओ आपला रिमूव्ह झालेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारे आपण व्हिडिओ कट करू शकतो. जो पार्ट आपल्याला नको आहे तो आपण रिमूव्ह वगैरे करू शकतो एकदम सोप्या पद्धतीने. आणि मित्रांनो, हा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग आहे. आपला जो व्हिडिओ शूट करताना जो आपला जो
बाकीचा व्हिडिओ ॲड होतो अनवेस्टेड. तो कसा कट करायचा तो अशा प्रकारे कट करायचा. तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजलं असेल की व्हिडिओ ट्रिम, कट, स्प्लिट कसा करायचा ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रामध्ये शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो त्याच्यासोबत मी तुम्हाला एकदम IMP एक नोट सांगतो. तर मित्रांनो तुमचा व्हिडिओ जर फक्त 13-14 सेकंदाचा असेल, कमी सेकंदाचा असेल, रील वगैरे, तर ती जास्त शक्यता असते व्हायरल व्हायची आणि एकदम क्लिअर असली पाहिजे. जर तुमची 14-15 सेकंदाची रील असेल, तर ती नक्कीच व्हायरल वगैरे होऊ शकते. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आपण उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.